साइड में साइड में पानी का बॉटल और 2 पानी का बॉटल पीछे जाने उधर सर ब्रेक पे आएगा ऐसा नहीं उधर जाने ये रोल हाँ आज नवना हाथ है तू आपसे ज्यादा तेज आवाज बाद में बात करता हूँ बाद में बात करता हूँ ठीक है। आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद मी भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये घेत असलो तरी आणि भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी आमदार असलो तरी आजची पत्रकार परिषद मी एक हिंदू म्हणून माझे विचार आपल्या समोर किंवा आमच्या भावना आपल्या समोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की उदयपूर नंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थनात केल्यामुळे जी पहिली घटना देशामध्ये उदयपूरमध्ये घडली, नंतर अमरावतीमध्ये घडली। आज अमरावतीचा तपास कोल्हेंचा NIA करत आहे आणि पहिल्या दिवसापासून जेव्हा नुपूर शर्मांची घटना घडली तेव्हापासून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ह्या कुठल्याही विषयाचं समर्थन करत नाही हे तेव्हा सांगून टाकलं, तो विषय बंद केला। पण त्यानंतर अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने कोल्हेंची हत्या करण्यात आली आणि मग 4 ऑगस्टला अशाच पद्धतीची घटना किंवा प्रयत्न, घटनापेक्षा प्रयत्न ही कर्जत अहमदनगरमध्ये, महाराष्ट्र अहमदनगरमध्ये कर्जत तालुक्यामध्ये 4 ऑगस्टला घडली, जिथे प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला तो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीकडे जात असताना 10 ते 15 मुसलमान युवकांनी थांबवलं आणि तू नुपूर शर्मांचा DP ठेवतोय, गावाच्या अन्य लोकांना पण ठेवायला सांगतोय, हिंदू हिंदू म्हणून जास्त आवाज करतोय, असं करून या 10 ते 15 लोकांनी त्याच्यावर हल्ला केला। त्यांच्या हातात हत्यार होते, कोयते होते आणि त्यांना त्या एका युवकाला त्यांनी हल्ला केला आणि त्याला खालती पाडलं। तो युवक बेशुद्ध पडला। त्यांना वाटलं तो युवक मेला आहे आणि मग ते लोक तिथे निघून गेले। पण त्याच्या आजूबाजूचा मित्रपरिवार लगेच तिथे आला आणि लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं।
शासकीय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथे उपचार व्यवस्थित होऊ शकला नाही म्हणून परत त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज ठेवलाय आणि तो आज मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याला 35% त्याला पडलेले आहेत. त्याला बरगड्यांमध्ये वाईट मार लागलेला आहे. माझा मुद्दा आजचा एवढा आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे हा देश आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे, पण त्या निमित्ताने अशा पद्धतीचे अगर वारंवार हल्ले होत असतील, हिंदूंना मारून टाकण्याच्या पर्यंत अगर मजाल जात असेल, तर आमचाही हात कोणी बांधलेला नाही. हा संदेश आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर FIR झाली. तिकडचा एक जो पोलीस ऑफिसर जो कोण PI होता, जो या हिंदूंच्याच घरी जाऊन त्यांना केस दाबण्याचा प्रयत्न करत होता, सन्मान्य साहेबांच्या आदेशानुसार, DCM साहेबांच्या अनुसार संबंधितांवर FIR कडक पद्धतीने घेतला गेला. पण आजही काही मुख्य जे आरोपी आहेत ते फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अटक करावं, ही मागणी आम्ही आजही केलेली आहे. सगळ्या गोष्टीवर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं बारीक लक्ष आहे. संबंधित SP संपर्कात आहे आणि संबंधितांवर कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, हेही मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आता तुम्ही कुठल्याही हिंदूंना टार्गेट केलं तर तसं उत्तर हे आम्हालाही द्यायला येतं. असा स्पष्ट संदेश आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला द्यायचा आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. आमच्या देशामध्ये शरिया कायदा लागू नाही. तुम्ही तुमच्या देवी देवतांवर कोणी काय बोलल्यानंतर तुम्ही अगर विसरायला तयार नसाल तर मग त्या बाजूने सातत्याने आमच्या हिंदू देवी देवतांवर किंवा हिंदू देवी देवतांची जे विटंबना होण्याच्या प्रकरण देश राज्यामध्ये घडतात, अपमान केला जातो. मला आठवतं काही आठवड्या अगोदर नाशिकमध्ये आम्ही स्वतः सगळे जाऊन तिथे कलेक्टरांना भेटलेलो. शिवलिंगाचा फोटो त्यांनी स्प्रेड केला होता, पसरवला होता निरोध लावून. असंख्य आमच्या देवी देवतांच्या फोटोंवर मूर्त्यांवर विठंबना केली जाते, पण आम्ही त्याच्यावर लोकशाही पद्धतीने आम्ही आवाज उचलतो हिंदू म्हणून. कोणालाही मारून टाकण्याचा प्रकार आतापर्यंत महाराष्ट्राने ऐकले आहेत का? अगर तुम्ही विसरायला तयार नसाल तर मग आम्ही विसरण्याची का भूमिका घ्यावी? आम्ही का गप्प बसावं?
शिवलिंगावर तुम्ही घाणेरडे प्रकार कराल, देवी देवतांवर तुम्ही नावं आणि त्यांच्या विरुद्ध पोस्ट फिरवाल, लोकांना मारण्यापर्यंत तुमची हिंमत जात असेल, तिसरा डोळा उघडायला लागेल, लावण्याचा हिंमत करू नये. तर मुद्दामून तुम्हाला गीतेचा सार मला बोलून दाखवायचा आहे. शस्त्रते रक्षते राष्ट्र, शास्त्र चिंते प्रवृत्तते. शास्त्राचा आधार घ्यावा असा गीतामध्ये लिहिलं. आम्ही आज ताकदीने सगळेजण उभे आहोत. लवकरच तिथे माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकरजी जाऊन त्या कुटुंबियालाही भेटणार आहे. मीही स्वतः त्या कुटुंबियाला जाऊन भेटणार आहे. या पूर्ण घटनेची चौकशी, केसची चौकशी, जशी अमरावतीची चौकशी आज NIA करते, तसं याही घटनेची चौकशी NIAने करावी अशी ही मागणी आम्ही करणार आहोत. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. सन्मान्य मुख्यमंत्री साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये आणि विचारांमध्ये घडलेले एक कडवट शिवसैनिक आहेत. सन्मान्य आमचे उपमुख्यमंत्री हे हिंदुत्वाच्या विचारातून, राष्ट्र स्वयंसंघाच्या विचारातून घडलेले एक प्रकार हिंदुत्ववादी आहेत. म्हणून आपल्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आता अशा प्रकारच्या घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये, एवढं मी सरळ सोप्या पद्धतीने आज या निमित्ताने संदेश देतो. कुठल्याही प्रकारच्या घटना अशा पद्धतीची परत घडल्यात, आमच्या कुठल्याही लोकांना मारून टाकण्यापर्यंत अगर विषय घडले तर हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आमचे हात कोणी बांधलेले नाहीत. हा खुला संदेश ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा आणि त्या प्रकारचे हालचाली करावेत. आम्ही काय कोणाच्या समोरून अंगावर जाणाऱ्यापैकी लोक नाही आहोत. हिंदू समाज कधी आपल्यासमोर कोणा दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टी थोपत नाही. आम्ही कोणाला सांगत नाही असं करा तसं करा, कोणच सांगत नाही. जबरदस्ती कोणावर नाही. पण कोणी आमच्या विरुद्ध अगर अशा काही गोष्टी करत असतील तर आम्हीही आमच्या पद्धतीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दाखवून देऊ. सर, एकीकडे हे होत असताना काल दीपक केसरकर यांची एक पत्रकार परिषद झाली. त्यांनी तुमच्यावर काही गंभीर आरोप केले. राणे पितापुत्रांनी सुशांत प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची मोठी बदनामी केली. त्यात राणे पितापुत्रांचा मोठा वाटा होता असं केसरकरांचं मत आहे. त्यावर काय? महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला परत, कदाचित तुम्ही सुरुवातीचं ऐकलं नाही, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची विचाराचं सरकार आज आहे. हिंदुत्वाचा विचार हा अजून प्रखर पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मजबूत झाला पाहिजे, यासाठी 166 आमदार एकत्र आलेले आहेत. हिंदुत्वाचं रक्षण करणं, हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. म्हणून आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्त्वाचा आहे आणि हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, एवढं या निमित्ताने सांगतो. केसरकरांना तुम्ही माफ करताय? केसरकर काल जे बोलले त्याबद्दल क्या बोल रहे आप? एक मिनट पहला हिंदी होगा. पहले हिंदी में बोलता हूँ, फिर आपको जो सवाल पूछना है पूछिए. हाँ हो रहा है हिंदी बोलना है ना. राजस्थान उदयपुर के बाद
अमरावती में जो नुपुर शर्मा ये विषय के ऊपर जो एक हत्या करने हुई, उसी तरीके की एक घटना महाराष्ट्र में कर्जत में अहमदनगर जिले में 4 अगस्त को प्रतीक पवार नाम का जो एक युवक है, हिंदू युवक है, उसको 10 से 15 मुसलमान युवकों ने उसके ऊपर तलवार और अलग अलग शस्त्र के साथ उसके ऊपर हमला किया। उसको ये भी कहा कि तू बड़ा हिंदू हिंदू करता है, सबको डीपी रखने को बोलता है, इसका सर कटवा दो, ऐसा बोल के उसके ऊपर वो 10 से 15 युवकों ने हमला किया और नीचे गिरने के बाद उसके ऊपर थूका भी। और उसके बाद ये सब घटना मालूम होने के बाद वहां के जो पवार के जो मित्र है उसको लेके अस्पताल में लेके गए, उसको वहां एडमिट किया और आज वो सीरियस है। वो अपने जान के साथ जान बचाने की उसकी डॉक्टर कोशिश कर रहे हैं। मेरा मुद्दा इतना ही है कि नुपुर शर्मा ये जो विषय है ये देश आज खत्म कर चुका है, तो कितने साल और कितने हिंदुओं को अपनी जान इस विषय के लिए देनी पड़ेगी, ये सवाल मुझे इस वक्त उसको पूछना है। हमारा देश बाबा साहब अम्बेडकर के संविधान पे चलता है, शरिया कायदा पे चलता नहीं है। और जिसको हमारा संविधान पसंद को मानना नहीं है और हमारे राज्य में शरिया कायदा के हिसाब से चलना है, तो उनको इतना ही कहना चाहता हूं कि आप अगर हमारे हिंदुओं को टारगेट करना, मारना, उनकी जान लेना अगर बंद करेंगे नहीं, तो हिंदुओं को भी अपनी तीसरी आंख खोलनी पड़ेगी। ये संदेश ये पत्रकार परिषद के माध्यम से मैं देना चाहता हूं। गीता का एक सार है, शस्त्र में रक्षते राष्ट्रम शास्त्र चिंता प्रवृत्तते। इसका अर्थ यही है कि राष्ट्र के रक्षण करने के लिए शस्त्र उठाना पड़ा तो गलत नहीं है, और धर्म के रक्षण के लिए शास्त्र का आधार ले, ऐसा हमारे गीता में लिखा है। हम किसी को भी बार बार हमारे हिंदू देवी देवताओं का अपमान किया जाता है, अलग अलग सोशल मीडिया पे उनके बारे में पोस्ट लिखी जाती है, मगर उसके खिलाफ कोई किसी की जान लेता नहीं है, कोई किसी के ऊपर हमला करते हुए हम लोगों ने देखा नहीं है। अगर हिंदू समाज बन के अगर हम इस तरीके की भूमिका रखते हैं, तो मुझे ऐसा लगता है अगर सामने से अगर हमें कोई हमला करता हो तो शास्त्र के साथ शस्त्र उठाना ये भी हमारे धर्म में लिखा है। धर्म के रक्षण के लिए, राष्ट्र के रक्षण के लिए हमको अगर ऐसी भूमिका लेनी पड़ी तो वो भूमिका लेने के लिए हम तैयार हैं। प्रतीक पवार के साथ हम सभी के सभी खड़े हैं। उनको जल्दी ही मेरे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर जी भी जाके मिलेंगे, मैं खुद भी जाके मिलूंगा। हमारे राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने इस पूरी घटना में जो जो कड़क कार्रवाई करनी पड़ी, उन्होंने आईजी से बात की, उन्होंने वहां के एसपी को आदेश दिया, और एक स्ट्रांग कड़क एफआईआर उन्होंने यहां लिया है। उसके हिसाब से
कार्रवाई अभी पुलिस कर रही है। हमला करने वाले लोगों को कहूंगा कि अभी महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार रही नहीं। नवाब मलिक, असलम शेख, ये लोग सब अभी मंत्रिमंडल में नहीं है। अभी क्या रजा एकेडमी, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, इनको खुलेआम काम करने को नहीं मिलेगा। सही वक्त पे अगर ये सब चीज रुकी नहीं तो सरकार के माध्यम से तो जवाब मिलेगा ही। उसके साथ जो हिंदू संगठनाएं हैं और हिंदुओं की रक्षा करने के लिए फिर हमें भी उसी तरीके का जवाब देने की हमारी भी तैयारी है। इस तरीके का मैसेज, संदेश ये पत्रकार परिषद के माध्यम से मुझे देना है। महाराष्ट्र में हिंदू वाली सरकार है, लेकिन एक हमला उस सरकार के भीतर एक एमएलए के जरिए आप लोगों पर भी हो रहा है। दीपक केसरकर लगातार पिछले 3 दिनों से हर बार स्टेटमेंट देते समय आपका नाम ही राणे साहब का नाम लेते हैं। इसको आप कैसे देखते हैं? जैसे मैं बता रहा हूं, महाराष्ट्र में हिंदुत्ववादी सरकार हम लोग ने लाई है। हमारा उद्देश्य उतना ही है कि महाराष्ट्र में जो 2.5 साल महाविकास आघाड़ी जब सरकार थी, तभी हिंदुओं के ऊपर जो हमले होते थे, हमारे हिंदुओं को जिस तरीके से टारगेट किया जाता था, वो सारी चीजें रोकने के लिए हम लोगों ने हिंदुत्व को विचार मानने वाली सरकार आज महाराष्ट्र में लाई है। तो हमारा उद्देश्य है कि हिंदुत्व बचना चाहिए, हिंदुओं की रक्षण करना चाहिए, और हिंदुत्व के को मानने वाले हम होने के वजह से हिंदुत्व के लिए सब चीज माफ है, ये मैं कहना चाहता हूं। सर, कुछ दिनों पहले आप गवर्नर साहब के समर्थन में आए थे, जिन्होंने कंट्रोवर्शियल बयान दिया था जिसके ऊपर इतना बवाल हो गया था, लेकिन आप गवर्नर साहब ने क्लैरिफिकेशन भी दे दिया है। तब अगर आप कहते थे कि वो सही है, फिर उन्होंने माफी क्यों मांगी, क्लैरिफिकेशन क्यों दिया, आप क्या मानते? देखिए, ऐसा है कि हमारे गवर्नर जी को जो कहना था उन्होंने अपने स्टेटमेंट में दे दिया। मैं वो कार्यक्रम में खुद मौजूद था, मुझे जो अनुभव आया, मुझे जो कार्यक्रम में जो मैं समझा, उस हिसाब से मैंने अपना वक्तव्य कहा है। हमारे गवर्नर साहब का दिल बड़ा है, इसलिए उन्होंने महाराष्ट्र में उनको किसी का भी अपमान वो नहीं करना चाहते थे। वो उसी दिन भी उन्होंने क्लियर किया, आज भी उन्होंने कहा है। जैसे उन्होंने अपनी माफी कबूल की है, ऐसा आप बोल रहे हैं, तो अभी तक मराठी आदमियों को जिसने नुकसान पहुंचाया वो कभी माफी मांगेंगे? ये सवाल मुझे अभी उनको पूछना है। वो गवर्नर साहब के हिसाब से बड़ा दिल रखेंगे क्या? वो ऐसा उनको जाके पूछो। आता त्यामध्येच एक जोडून प्रश्न असा आहे की राज्यपाल महोदयांचा पुन्हा एक वाक्य आलेलं आहे की परदेशात जे लोक राहतात वगैरे आपल्या देशातले, त्यांचा जो मान सन्मान आधी मिळत नव्हता, पण आता मिळतो। त्याचं कारण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे, कारण आता विरोधकांची पण टीका येऊ लागली, यावर काय? एक लक्षात घ्या, तो तुम्हाला मी एक काम करतो, फ्लाईटची तिकीट देतो, तुम्ही ज्याला लंडन अमेरिका जावा आणि आता भारतीयांना किती मान सन्मान भेटतो ह्याचा स्वतः अनुभव घ्या। जो खरा व्यक्ती बोलत असेल त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अगर खापर तुम्ही काढत असाल तर त्याला अर्थ नाही। जे बोलले ते सत्य आहे। विदेशामध्ये ज्या भारतीयांना मान सन्मान भेटतो ते आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांमुळेच आहेत। म्हणून मुंबईमध्ये नरिमन पॉइंटमध्ये बसून अमेरिका आणि देशामध्ये काय चालतं हे अगर कोणाला माहीत नसेल तर ती आमची चूक नाही। सर, याआधी ज्यावेळी तुमच्या भाजपच्या काही नेत्यांकडून ज्यावेळी वक्तव्य होत होती, उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती, शिंदे गटाकडून सातत्याने सांगितलं की पक्षनेत्यांवर टीका नसावी, मात्र दुसरीकडे शिंदे गटातीलच आमदार जर सातत्याने टीका करत असतील भाजपच्या नेतृत्वावरती, तर त्या संदर्भात काही तुम्ही वरती वरिष्ठांकडे सांगितलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस काही बोलत? त्याबद्दल आमचे वरिष्ठ सक्षम आहेत, आमचे DCM साहेब आहेत, CM आहेत, त्याबद्दल ते त्या पद्धतीने त्याची काळजी घेतील। काल जी दीपक केसरकरांची पत्रकार परिषद झाली, हिंदुत्वासाठी सगळं माफ आहे। हिंदुत्वासाठी, आमच्यासाठी राज्यामध्ये हिंदुत्वाची सरकार असणं हे आमच्यासाठी आज काळाची गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे। तर ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने हिंदुओंना टार्गेट करायला जायचं, आम्हाला सणासुदी पण साजरा करायला मिळायची नाही। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कडवट सैनिक आज मुख्यमंत्री आहेत। एक
प्रखर हिंदुत्ववादी आज उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून हिंदुत्वाचं रक्षण करणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. चला, धन्यवाद. प्रतीक पवार के समर्थन में आप क्या वहां पर जाएंगे और आप एनआईए से मांग जरूर जाएंगे. जैसा मैंने बोला कि हमारे पडळकर जी पहले पहुंचेंगे, फिर 1-2 दिन में मैं भी वहां जाने वाला. प्रतीक पवार के साथ जो जो उनको ताकत देनी है, जैसे मैंने कहा, जैसे अमरावती की केस हम लोग ने एनआईए के पास दी, वैसे ये भी केस एनआईए के पास देने की हम मांग करेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री जाएंगे क्या? सर, मुख्यमंत्री जाएंगे क्या? प्रतीक पवार के परिवार वालों से मिलने की जरूरत नहीं. दूसरी जगह पहले उनको मैं पूछूंगा और मेरे को विश्वास है वो जरूर जाएंगे. चला, धन्यवाद.